शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर येथील तहसील कार्यालयावर हंबरडा आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून शेतकऱ्यांनी तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करा अशी जोरदार मागणी करण्यात आली। तसेच अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता त्वरित मदत करावी, तसेच पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी बाळापूर तहसील कार्यालय या ठिकाणी हंबरडा आंदोलन करण्यात आले आणि बाळापूर तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी आंदोलनात बाळापूर तालुक्यातील आणि शहरातील शिवसेना पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे अस्मानी संकट कोसळलं याकरिता आमचे पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब यांनी आम्हाला जे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आज प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तहसीलवर शेतकऱ्यांना घेऊन शिवसैनिकांना घेऊन आम्ही प्रत्येक ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं। इथं हंबरडा आंदोलन म्हणून याला नाव देण्यात आलं आणि या हंबरडा आंदोलनाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात पाहायला मिळालं हंबरडा आंदोलनाची जी काल जाहीर करण्यात आलं त्या अनुषंगानं या आंदोलनाचा धसका घेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काल आम्ही अतिवृष्टीची मदत देतो हे जाहीर करावं लागलं। हे सर्वात मोठं उद्धव साहेबांचं खरंच शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम आहे आणि उद्धव साहेबांची जी खरी दहशत आहे ती सरकारला जी दहशत पाहिजे ती दहशत जर कोणाची असेल तर ते उद्धव साहेबांची आहे। आज महाराष्ट्रातील शेतकरी या पावसामुळे अतिवृष्टीमुळे देशोधडीला लागला, परंतु आमच्या बाळापूर तालुक्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की इथं पूर परिस्थिती जर फार नसेल तरी पण सारखा पाऊस असल्यामुळे इथं शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं। आज परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याचं सोयाबीन 2 आणि 3 क्विंटलपर्यंत त्याला ॲव्हरेज आहे। ज्या शेतकऱ्याचा एकरी 25,000 रुपये खर्च झाला त्याला 12,000 रुपयाचं उत्पन्न होऊन राहिलं। ज्या माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की या शेतकऱ्याला सोयाबीनचा 6,000 रुपये भाव दिला पाहिजे, ते आज आम्हाला 10 वर्षांनंतर इथं 3800 रुपये भाव देत आहेत। त्याबद्दल त्यांनी थोडासा तरी विचार करायला पाहिजे की आपण दिलेले शब्द आपण पाळले पाहिजेत, परंतु या सरकारला कसं वठणीवर आणायचं हे शिवसेनेला चांगलं माहीत आहे आणि उद्धव साहेबांच्या आणि आमचे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री नितीन बापू देशमुख यांच्या माध्यमातून आम्ही इथं हे आंदोलन उभं केलं आणि या आंदोलनाला उदंड प्रतिसाद आज आम्हाला इथं शेतकऱ्याचा लाभला आहे। या आंदोलनाला आमदार साहेबांच्या वतीनं मी इथं एक निश्चितपणे सांगू इच्छितो की आज जर आम्हाला इथं न्याय मिळाला नाही तर शिवसेना एक दिवस रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी इथं आज सांगू इच्छितो। त्यामध्ये आसमानी सुलतानी संकटांनी जो या शेतकऱ्यावर शेतमजुरावर प्राणघातक हल्ला केला, या हल्ल्यामध्ये घायल झालेल्या त्या सर्व शेतकरी शेतमजुरांसाठी शिवसेनेचे आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे नेते अरविंदजी सावंत साहेब, या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा उपनेते नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हंबरडा आंदोलन या ठिकाणी उघडलेलं आहे। या हंबरडा आंदोलनाच्या माध्यमातून सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी, हेक्टरी 50,000 रुपयाची मदत, अशा पीक विम्याचे पैसे, अशा अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या आहेत आणि निश्चितपणे या मागण्या जर आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमच्या या जिल्ह्यातला या तालुक्यातला शेतकरी हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना कुठल्याच गावामध्ये आम्ही प्रवेश होऊ देणार नाही। हे यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं। निश्चितपणे या मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार उपनेते आमचे नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि या जर मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत तर निश्चितपणे आम्ही रस्ता रोको, आम्ही गाव प्रवेश बंदी हे सर्व आंदोलनं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निश्चितपणे करू। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।